राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस. शेतकरी, नोकरदार आणि महिलांसाठी अनेक योजनांच्या घोषणा, तर वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रालाही राज्य सरकारकडून भरघोस अनुदान. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा. शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 12,000चा सन्मान निधी. 1 रुपयात मिळणार पीक विमा. राज्य सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय. आता राज्यभरात एसटीचा प्रवास होणार अर्ध्या किमतीत. बस प्रवासात महिलांना मिळणार 50% सूट. अंगणवाडी सेविकांचं मानधन 8,325 वरून 10,000वर. मिनी अंगणवाडी सेविकांचं मानधन 7,200 रुपयांवर. अंगणवाडी मदतनीसांचं मानधन 5,500वर. राज्यात पुन्हा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प राबवण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव. आता केवळ केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा. वॉटर ग्रीड अंतर्गत गंगापूर, वैजापूर आणि पैठणला जायकवाडीतून पुरवणार पाणी. राज्याचा मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला. राज्याच्या बजेटवरून अजित पवारांचा राज्य सरकारला टोला. शिंदे फडणवीसांचा अर्थसंकल्प हा गाजराचा हलवा. उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर खोचक टीका. मनसेचा 17वा वर्धापन दिन. थोड्याच वेळात राज ठाकरेंची सभा. सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. महाराष्ट्रातही सत्तेचा नागालँड पॅटर्न शक्य. भाजपचे खासदार उदयनराजेंचं भाकीत. 12वीच्या पेपरफुटीचं कनेक्शन आता अहमदनगरपर्यंत. मुख्याध्यापकासह 5 जणांना अटक. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेचं छायाचित्र काढून व्हायरल केला होता पेपर. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्यानं बीडमधल्या 10वीच्या अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला. तब्बल 943 विद्यार्थी पेपर देऊ शकले नाहीत. आणि जन्मदात्या बापानंच पोटच्या चिमुकलीला माचिसच्या काडीनं दिले चटके. छत्रपती संभाजीनगरमधल्या बायजीपुरामधली घटना. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.